नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी 200 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनातर्फे एक जीआर आलेला आहे। तर या जीआर मध्ये काय आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण समोर पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 200 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे। हा जीआर दिनांक 11 मार्च 2025 ला मान्य करण्यात आलेला आहे। या संबंधित काय प्रस्तावना आहे ते पाहू। तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) सी नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर संबंधित वर्गातील विद्यार्थी संख्येच्या कमीत कमी 25% जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे। तसेच सदर अधिनियमातील कलम 12(2) अन्वये आरटीई 25% अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनामार्फत करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीसाठी डिसेंबर 2024 च्या हिवाळी अधिवेशनात रुपये 200 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे। सदर निधी आरटीई 25% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी 200 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता या संदर्भात काय शासन निर्णय आहे ते समोर पाहू। तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) सी व कलम 12(2) अन्वये केलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने आरटीई 25% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रुपये 200 कोटी फक्त इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात मान्यता देण्यात येत आहे। शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या खाजगी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा। वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग ज्या शाळांनी मान्य उच्च न्यायालयाच्या रिट याचिका दाखल केलेल्या नाहीत अशा शाळांच्या सन 2023-2024 आणि सन 2024-25 या वर्षाच्या प्रतिपूर्तीसाठी करण्यात यावा। माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणामध्ये थकीत प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित करण्यात येत आहे। शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना शासन परिपत्रक 21/8/2019 नुसार खालील बाबीची पडताळणी करून घ्यावी। तर या प्रकारचा जीआर शासनामार्फत 11 मार्च 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। तर अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।